आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात। मराठ्यांचं कोणतं आरक्षण सरकार कायम ठेवणार आहे अशा प्रकारची विचारणा आता हायकोर्टाने केलेली आहे। एसईबीसी विरोधातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान ही विचारणा हायकोर्टाने केलेली आहे। सरकार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचा प्रदीप संचेतींनी युक्तिवाद केलेला आहे आणि संचेतींच्या युक्तिवादावर तुम्हाला 2 आरक्षण आहेत अशी टिप्पणी कोर्टाने केलेली आहे। कोणतं आरक्षण कायम ठेवायचं ते सरकारने ठरवलंय का अशी विचारणा न्यायमूर्ती घुगेंनी केलेली आहे। रवींद्र घुगे, एन.जे. जमादार आणि संदीप मारणे या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होतीये। राज्यात 28% मराठे आहेत, त्यातले 25% हे गरीब आहेत असं महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी म्हटलेलं आहे। आणि या सुनावणी संदर्भात सूरज सावंत आपले प्रतिनिधी अधिक अपडेट्स देतील। सूरज, या सुनावणीत काय काय युक्तिवाद होतोय आणि कोर्टाचं सुद्धा काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहिलं तर एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या 10% आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठासमोर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने या सुनावणीमध्ये आधी विरोधी पक्षांची भूमिका ही ऐकून घेतली जाते आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ व त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवरती ही संपूर्ण सुनावणी होणार आहे। यामध्ये प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद करताना काही पात्र मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट दिला जात आहे आणि अशातच 10% आरक्षण हे देखील दिले जात आहे। त्यावरती न्यायमूर्तींकडून आता 2 रिझर्वेशन्स आहेत। मग नेमकं सरकार कुठलं रिझर्वेशन कायम ठेवतंय या संदर्भात विचारणा केली असता महाधिवक्ता यांनी राज्यात 28% मराठा समाज असला तरी 25% हा गरीब असल्याचं त्या ठिकाणी नोंदवण्यात आलं। तर मराठा समाज हा मागास नाही असा युक्तिवाद हा प्रदीप संचेती यांच्याकडनं करण्यात आला। त्याचबरोबर प्रदीप संचेती यांनी मागास नाही हे पटवून देण्यासंदर्भात वेगवेगळे दाखले हे देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच आता युक्तिवादाला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने मराठा समाज हा मागास नाहीये असं युक्तिवादात मार्फत प्रदीप संचेती हे न्यायालयाला पटवून देताना आपल्याला पाहायला मिळतं। तर या आधीच्या सुनावणीत देखील महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होत्या असे राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांच्या आरक्षणाची शिफारस करताना म्हटलं होतं। तथापि आयोगाचा हा दावा पटण्यायोग्य नाही असा दावा आरक्षणाच्या विरोधात करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी केला होता। आज दिवसभर ही खरं तर सुनावणी चालणार आहे आणि या युक्तिवादामध्ये नेमके काय महत्त्वाचे पॉईंट्स आता न्यायालयाकडनं निरीक्षणात नोंदवले जातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। बरं सूरज, परंतु ही जी सुनावणी होते आणि यापूर्वीच मागील 2 आठवड्यांपूर्वी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला GR असेल तर ह्या सगळ्यांचा संबंध कसा लावायचा? कनेक्टिंग द डॉट्स म्हणतो आपण, तशा प्रकारे या संदर्भात अधिक आपण काय स्पष्टीकरण देऊ शकाल? नक्कीच जर आपण पाहिलं तर न्यायालयाने यापूर्वीच त्याची दखल घेतलेली आहे। एकीकडे मराठा समाज हा मागास असल्याचं सांगितलं जातं, त्यानंतर त्याला शैक्षणिक आणि आर्थिक अशा निकषाखाली 10% आरक्षणाची घोषणा केलेली असताना पुन्हा एकदा हैदराबाद गॅजेटनुसार देखील आता पत्र काढलं जातं। यावरतीच न्यायालयाने या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण मागितलं असता मराठा समाज हा मागास असल्याचं सांगत महाधिवक्त्यांनी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि जवळपास 28 पैकी 25% मागास आहे। मग तो कसा याचं देखील स्पष्टीकरण मागितलेलं आहे। त्यामुळे एकूणच हा युक्तिवाद पाहता संचेतींनी देखील त्या युक्तिवादावरती आपलं निरीक्षण नोंदवलेलं पाहायला मिळालं। संचेतींनी स्पष्टपणे सांगितलं की 2-2 आरक्षण या ठिकाणी नोंदवलेली आहेत। सुनावणी संदर्भात अपडेट जाणून घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर